माणसाला जगण्यासाठी कोणता वायू लागतो? ऑक्सिजन. तसं या ज्वालेला पण, ही ज्वाला आहे ना, या अग्नीला पण ऑक्सिजनची आवश्यकता असते. हे आपण सिद्ध करून दाखवणार आहोत. या ठिकाणी या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे मेणबत्ती, एक प्लेट आणि काचेचा ग्लास. काचेचा ग्लास का हवा आहे? कारण आपल्याला त्यातून व्यवस्थित बघता येईल. या ठिकाणी मी या प्लेटमध्ये पाणी ओतलं, बरोबर? या ग्लासामध्ये आता काही आहे का? आता आपण हा ग्लास उकडा टाकणार आहोत. आत्तापर्यंत ही वात जी आहे, हा अग्नी जो आहे आपल्या अवतीभोवती असणारा ऑक्सिजन खेचून घेतोय. पण जेव्हा मी ही वात झाकण्याचा प्रयत्न केला, हळूहळू 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 आता काय झालं? कोण सांगेल? मी अग्नी का विझला? कारण त्या मेणबत्तीला ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळे ती विझली. बरोबर. या मेणबत्तीची जी वात आहे, हा जो अग्नी पेटता होता, याला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन जोपर्यंत मिळत होता तोपर्यंत ती जळत होती. पण जसं जसं ती झाकली गेली, त्याला टोटली ऑक्सिजन मिळेना असा झाला. त्यावेळेस ती काय झालं? विझली. त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं? निष्कर्ष काय आहे? ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ओके, हा सिद्ध करणारा हा प्रयोग आहे. आता तुमच्यापैकी कोणी एकाने हा प्रयोग करून दाखवा. मी एकदा घरी ट्राय केलेला. पॉज मारा. चला इरा, तू बोलत राहा, मी तुला फक्त स्टार्ट करूया. स्टार्ट. मध्ये कोणी आवाज येतो? आज आपण ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हा प्रयोग करून बघणार आहोत. आणि आता आपण मेणबत्ती पेटवली आहे. या प्रयोगासाठी लागणारं साहित्य. या प्रयोगासाठी आपल्या लागणारं साहित्य आहे एक डिश, एक मेणबत्ती, मॅचिस बॉक्स आणि एक काचेचा ग्लास. काचेचा ग्लास आपण याच्यासाठी घेतो की आपल्याला नीट बघता यावं. आणि त्याच्यात आपण पाणी घेतलंय आणि आता प्लेटमध्ये आपण पाणी ओतत आहोत. प्लेटमध्ये आपण पाणी ओतलंय. आणि आता याच्यावर हा ग्लास मी उघडा ठेवते हळूहळू. ठेवते आणि ग्लासमध्ये काहीच नाही आहे. आणि आता मेणबत्ती विझली, म्हणजे तिला आता जेव्हा ऑक्सिजन मिळत नव्हता तेव्हा ती विझली. म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत ती पेटत होती. पण जेव्हा ग्लास पूर्णपणे ठेवला गेला त्यावेळेस ती विझली, कारण तिला ऑक्सिजन मिळण्याचं झालं. यावरून काय सिद्ध होतं की ज्वलनासाठी म्हणा, ज्वलनासाठी ऑक्सिजन आहे. हा प्रयोग आपण आज घरी लिहून काढायचा. आता इथे बघ, तुम्हाला एक डिझाईन लागते. हे बंद करा. तुम्ही सगळे इयत्ता 4थीचे विद्यार्थी आहात. आपण या ठिकाणी काय करून दाखवणार आहात? बरोबर. आपण प्रॉपर म्हणजे ब्रश करताना कोणत्या प्रकारे योग्य पद्धत कोणती आहे ही पद्धत आपण शिकणार आहोत. बरोबर. आत्ता ज्या सवयी तुम्ही या चांगल्या सवयी लावून घेतल्या तर ह्या कायमस्वरूपी टिकतात. त्यामुळे या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी 4थीच्या विद्यार्थ्यांनी आज काय आणलं आहे सोबत? ब्रश आणलं आहे आणि टूथपेस्ट आणलेली आहे. टूथपेस्ट दाखवा बरं बाळांनो, ब्रश दाखवा. व्हेरी गुड. आता प्रत्येकाने आपला ब्रश ओला केला आहे. व्हेरी गुड. आता थोडीशी टूथपेस्ट आपण ब्रशवर घेणार आहोत.
थोडीशी घ्यायची, खूप घ्यायची नाही. आपण सगळ्यांनी तोंड ओलं करून घेतलेलं आहे. आता ब्रश जो आहे यावर काय आहे? पेस्ट आहे. सगळ्यांनी दाखवा बरं. टूथपेस्ट. हां, आणि टूथपेस्ट तुमच्या खिशात ठेवा, ब्रश तुमच्या हातात ठेवा. ब्रश कोणत्या हातात पकडला आहे प्रत्येकाने? उजव्या हातात पकडला आहे. आता आपल्याला समोरचे दात आधी घासायचे आहेत. समोर जे दात दिसतात ते असे गोल 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 फिरवून घासायचे. चला सुरू करा. तुम्हाला जशी ॲक्शन सांगणार आहे त्या पद्धतीने करायचं आहे. फिरव, टच कर, टच करा, टच. असे गोल गोल फिरवायचे. ब्रश कसं करायचं आहे? एक सेकंद, मी फिरवत नाही. आता मागचे दात हळूहळू असे गोल फिरवता येतात का बघा, वरपासून. हां, गोल 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 गोल. सावकाश करायचे, कारण दात जेवढे जोरात तुम्ही घासाल त्याचं इनेमल निघू शकतं. त्याच्यात एक कोटिंग असतं, ते निघतं. त्याच्यामुळे जपून करायचे. थुकी लगेच गाळायची नाही, बोलायचं नाही, नाही तर थुकी येणार. लाळ आपली तयार होत असते ना सारखी. आता या बाजूला करा, अपोजिट साईड. गोल 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 करत 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 पुढे यायचं. आता मागच्या बाजूला. एक साईड झाली, दुसरी साईड. आपल्या दाढा आहेत ना मागे, या दाढा घासायच्या आहेत. आता वरची दाढ घासा. व्हेरी गुड. बाजूची. व्हेरी गुड. पुन्हा एकदा सगळीकडे एकदा प्रॉपर फिरवा. आतून फिरवलं, आतून. आतून समोरचे दात. हां, व्हेरी गुड. आता तोंड बंद ठेवा. आता तोंड बंद ठेवा. आणि आपल्याला या विद्यार्थीनी हात धुण्याची पहिली स्टेप दाखवणार आहेत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6, नंबर 7, नंबर 8, नंबर 9, नंबर 10, नंबर 10. 10. वाव, स्वच्छ झाले हात. स्वच्छ झाले हात. ओके, या ठिकाणी सगळ्या मुली, तुम्ही 4थीच्या आहात. आज आपण काय करणार आहोत? व्हेरी गुड. तर आधी आपण हात का बरं धुवायचे सांगा बरं. हात स्वच्छ केले नाहीत तर काय होईल? बरोबर, आपल्या पोटामध्ये जंतू अन्नावाटे, म्हणजे ज्या हाताने आपण उचलून खाऊ त्या हातात जर घाण असेल हाताला, तर जंतू आपल्या पोटात जातील आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतील. कळलं? तर त्यामुळे आपले हात जे आपण धुतो हे नेहमी स्वच्छ पद्धतशीरपणे धुतले गेले पाहिजे. बरीच जण हात कसे धुतात? वरच्यावर धुतात आणि धुतले म्हणून त्याला स्टॅम्प देतात. बरोबर आहे का ते? नाही. तर आज आपल्या मुली या ठिकाणी हात धुण्याची पद्धतशीर पद्धत दाखवणार आहे.
तर या ठिकाणी विघ्नेश सगळ्यांना हातामध्ये हँडवॉश देणार आहे. हँडवॉश द्यायचं आहे प्रत्येकाच्या हातावर. एक एक थेंबच दे. थोडे ओले करा हात. त्याच्यानंतर मी देऊ का परत हात. आईच्या हातात बांगड्या. आई मोडते का. स्वच्छ झाले हात. बघा प्रत्येकीने आपल्या ब्रशवर टूथपेस्ट घेतली आहे. थोडीशीच घ्यायची, खूप नाही घ्यायची आहे म्हणून. आपल्या दातांना आवश्यक आहे तेवढीच घ्यायची. आता आपल्याला पेस्ट आधी हातातली खाली ठेवा, खाली म्हणजे खिशात ठेवा. आवाज कमी पाहिजे, तोंड बंद पाहिजे सगळ्यांनी. चला सगळ्यांनी पेस्ट घेतली आहे. ब्रश दाखवा बरं. रंगीबेरंगी तुमचे सुंदर ब्रश, सुंदर मुलींचे सुंदर ब्रश. आता आपण उजव्या हातात जो ब्रश आपला घेतला आहे, या उजव्या हाताने समोरच्या दातांना हळूहळू गोल गोल फिरवत ब्रश करणार आहोत. थोडा हलका दाब द्यायचा. व्हेरी गुड. जोर लागतच नाही का जान्हवी. बरोबर. श्रेया छान करते. व्हेरी गुड. गोल गोल फिरवायचं, कसं घासायचं नाही, कसंही घासायचं नाही. हे बघा हा ब्रश जो आहे असं असं गोल गोल फिरवायचा. गोल गोल ब्रश फिरवला. आता काय करणार आहात, मागच्या दातांकडे गोल गोल फिरवायचंय. मागे आपल्या दाढा असतात की नाही, त्या दाढांकडे पण असं गोल गोल फिरवत जायचंय. नंतर आता अपोजिट साईडला एक बाजू झाली की दुसरी बाजू गोल 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 गोल. आता आतल्या बाजूला खालची साईड आधी आपल्या मागच्या दाढा घासून क्लीन करायच्या आहेत. हां सावकाश हसू नका, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. वरचे दात, दाढा. व्हेरी गुड. पूर्ण एकदा सगळीकडे गोल एकदा फिरवा. ठीक आहे. आता सगळ्यांनी ब्रश केला, सगळीकडे फिरले. आता तोंडात आपलं तोंड बंद